नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, नीटचा पेपर फुटी घोटाळा दुर्दैवाने याचं केंद्र महाराष्ट्रातच आहे असं दिसून येत आहे. रोज या बाबतीत काहीतरी नवनवीन खुलासे होत आहेत. रोज वेगवेगळ्या व्यक्तींची नावं समोर येत आहेत आणि रोज ही पेपर फुटीची जी गोष्ट आहे, जी घटना आहे, ती वेगवेगळे वळण घेते. आता सीबीआयचा जेव्हा कसून तपास चालू आहे तेव्हा या घटनेने, या केसने अतिशय वेगळं आणि धारदार वळण घेतलेलं आपल्याला दिसून येत आहे. काय आहे हे वळण? शिवराज मोटेगावकरचं पुढे काय होणार? शिवराज मोटेगावकरचे पाय कितपत खोलात चालले आणि या केसमध्ये, या सगळ्या पेपरफुटीमध्ये एका वेगळ्या डॉक्टर व्यक्तीचं नाव समोर येत आहे. कोण आहे ही डॉक्टर व्यक्ती? काय भूमिका आहे तिची? आणि त्या व्यक्तीमुळे आता शिवराज मोटेगावकरचं काय होणार हे आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत. मित्रांनो, शिवराज मोटेगावकर कशा पद्धतीने पेपर फोडायचा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ज्यांनी नसेल त्यांनी आमचे 2 मागचे व्हिडिओ बघावेत, म्हणजे ही केस तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. तर शिवराज मोटेगावकर कुठल्या पद्धतीने पेपर फोडायचे त्याची त्यांनी 2 माणसं, पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे, हे पेरून ठेवले होते. ते पेपर सेट करायचे आणि सेट केलेला पेपर तोंडी येऊन मोटेगावकरला सांगायचे आणि मग मोटेगावकर पुढे पालकांना हे पेपर पुरवायचा. आर्थिक स्थिती तपासत होता, किती पैसे देऊ शकतो समोरचा ते बघत होता आणि मग त्यांना ऑफर देऊन त्यांच्याकडनं मोठी रक्कम 5 लाख ते 30 लाख पर्यंतची रक्कम हा मोटेगावकर त्या पालकांकडनं उकळत होता. लातूरमध्ये एक सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत, डॉक्टर मनोज शिरुरे. कोण आहे ते डॉक्टर मनोज शिरुरे? तर डॉक्टर मनोज शिरुरे हे शिवराज मोटेगावकर आणि पी.व्ही. कुलकर्णी यांच्या परिचयाचे. हे डॉक्टर शिरुरे नेमकं करत काय होते? आता यामागे 2-3 घडामोडी आहेत, 2-3 गोष्टी आहेत. केस नंबर 1, डॉक्टर मनोज शिरुरेचा मुलगा 12वीला होता. 12वीला असताना त्या डॉक्टर मनोज शिरुरेला आपला मुलगा डॉक्टर झालाच पाहिजे अशी एक जिद्द होती त्यांच्यामध्ये. कुठल्याही पद्धतीने आपल्या मुलाचं नीट क्रॅक झालं पाहिजे, चांगल्या टॉपच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्याचा नंबर लागला पाहिजे, असं या डॉक्टर शिरुरेचं मनोमन, त्याची कामना होती. त्यासाठी मग त्याने शिवराज मोटेगावकर त्याच्या क्लासेसमध्ये त्याला टाकलं आणि मग तिथून त्याचा डॉक्टर होण्याचा प्रवास सुरू झाला. आता हमी पाहिजे होती, खात्री पाहिजे होती. इतर प्रामाणिक मुलांसारखं आपल्या मुलांनी पण परीक्षा द्यावी, क्रॅक करावं, त्याच्या स्कोरनुसार त्याचा नंबर लागेल, हे काय डॉक्टर मनोज शिरुरेला मान्य नव्हतं. आणि हेच साधून शिवराज मोटेगावकरने या मनोज शिरुरेंना पेपर ऑफर केला असं आपण गृहीत धरूया, कारण मॉडस ऑपरेंडी हीच आहे. परवाच्या दिवशी सीबीआयने या डॉक्टर मनोज शिरुरेची कसून चौकशी केली. चौकशी अंती त्याला अटक केलेली आहे. मनोज शिरुरेच्या आता बाबतीत 2 स्टोरी आहेत. एक मी तुम्हाला आता सांगितली की मनोज शिरुरे स्वतःच्या मुलासाठी पेपर त्याने फोडला आणि मग त्याच्या मुलांनी परीक्षा दिली. दुसरी माहिती जी समोर येते ती अशी की मनोज शिरुरेचा मेवणा, तो पण डॉक्टर आणि तो मनोज शिरुरेच्या हॉस्पिटलच्या शेजारीच राहतो. त्याचा मुलगा 12वीला होता आणि आपल्या मेवण्याच्या मुलासाठी मनोज शिरुरेनी ही सगळी सेटिंग मोटेगावकरच्या हाताने केली आणि पेपर फोडला असं समजतंय. आता सीबीआयच्या पथकाने थेट मनोज शिरुरेच्या हॉस्पिटलवर, त्याच्या घरावरती धाड टाकली, छापेमारी केली. काही कागदपत्र, काही डिजिटल माहिती, काही मोबाईल्स, हे सगळे जप्त केले आणि त्यातून असं कळतंय की त्यांच्या हाती पुरावे लागलेले आहेत. म्हणजे मनोज शिरुरेनी नीटचा पेपर आपल्या मोटेगावकरकडनं घेतला होता असं जवळपास सिद्ध होतंय. सीबीआयचा तपास त्या दिशेने चालू आहे. म्हणजे ज्या पालकांनी पेपर खरेदी केला तो हाती लागलेला आहे. याशिवाय लातूरमधले अजून 3 डॉक्टर पालक हे सुद्धा मोटेगावकरकडनं RCCच्या पेपर नीटचा त्यांनी विकत घेतला अशी माहिती समोर येते. म्हणजे लातूरमधनं एकूण 4 डॉक्टर पालकांनी मोटेगावकरकडनं नीटचा पेपर घेतल्याचं समजतंय. आता या बाकीच्या पालकांवरती सुद्धा लवकरच कारवाई होणार आहे. कदाचित सीबीआयने त्यांची चौकशी सुरू केली असेल, कारण सीबीआयची चौकशी ही तशी गुप्त चौकशी असते, ती झाल्यानंतरच लोकांना कळत असेल. जशी ही माहिती आम्ही तुम्हाला बाहेर आल्यानंतर देत आहोत.
आता यामध्ये टर्न कोणता आहे, जो मी तुम्हाला म्हणलं की धारधार टर्न हे प्रकरण घेत आहे, तो टर्न कुठला नेमका आहे? तर डॉक्टर मनोज शिरुरे, बालरोग तज्ज्ञ, लातूर यांनी मोटेगावकरकडनं पेपर विकत घेतला असं सीबीआयच्या तपासात समोर येत आहे. पण आता याच डॉक्टर मनोज शिरुरेला सीबीआय माफीचा साक्षीदार बनवण्याच्या तयारीत आहे. तशा जोरदार हालचाली सीबीआयने सुरू केलेल्या आहेत. माफीचा साक्षीदार म्हणजे कोर्टात, न्यायालयात ही कबुली द्यायची की हो, मी शिवराज मोटेगावकरकडनं नीटचा पेपर खरेदी केला, त्यांनीच मला तो पेपर फोडून विकला, अशी साक्ष द्यायची. माफीचा साक्षीदार होण्याचे आता त्यांच्यात काय ठरतंय ते सीबीआय आणि शिरुरेलाच माहिती. पण जनरली जेव्हा माफीचा साक्षीदार कोणी गुन्हेगार होत असतं त्यावेळी त्याला शिक्षा कमी दिली जाते किंवा शिक्षा दिलीच जात नाही, त्याला सोडून दिलं जातं. जे काही सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी ठरवतील तसं होत असतं. पण आरोपीच्या तुलनेत माफीच्या साक्षीदाराला शिक्षा कमी असते किंवा शिक्षा होतच नाही. हा गुन्हा सोडवण्यामध्ये, गुन्ह्याची उकल करण्यामध्ये आणि मुख्य आरोपीला तो आरोपी आहे हे सिद्ध करण्यामध्ये माफीचा साक्षीदार मदत करत असतो, पुरावे देत असतो, साक्ष देत असतो. ही साक्ष दिल्यानंतर शिवराज मोटेगावकर हा पूर्णपणे सीबीआयच्या आणि कायद्याच्या कचाटात सापडेल आणि मग त्याच्यावरती हा गुन्हा सिद्ध होईल. आता अजून 3 डॉक्टर ज्यांचा तपास सीबीआय करत आहे किंवा चौकशी करत आहे, त्यांना सुद्धा जर माफीचा साक्षीदार बनवला तर ही केस पूर्णपणे शिवराज मोटेगावकरच्या विरुद्ध खूपच मजबूत आणि स्ट्रॉंग होईल. स्ट्रॉंग झाली की मग शिवराज मोटेगावकरला दोषी ठरवणं हे न्यायालयासाठी काही मोठी गोष्ट राहणार नाही. मित्रांनो, शिवराज मोटेगावकरने ज्या पद्धतीने हे पेपर फोडले आणि लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा अक्षरशः खेळ केलेला आहे, शिक्षण व्यवस्थेचा, महाराष्ट्राच्या शिक्षण परंपरेचा जो खेळ करून ठेवला होता, जो बाजार करून ठेवला होता, ते अतिशय दुर्दैवी. पी.व्ही. कुलकर्णी हा सुद्धा डॉक्टर मनोज शिरुरेच्या परिचयाचा होता. दुसरी एक माहिती जी समोर येते की पी.व्ही. कुलकर्णी केमिस्ट्रीचा निवृत्त प्राध्यापक, जो NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये पेपर सेटिंग पॅनलवरती होता, ज्याच्यावरती जबाबदारी होती की नीटच्या क्वेश्चन पेपरमध्ये केमिस्ट्रीचे प्रश्न सेट करायचे, तो पी.व्ही. कुलकर्णी प्राध्यापक ह्याचं या मनोज शिरुरेंच्या हॉस्पिटलमध्ये आणि घरी सारखं नेहमी येणं जाणं होतं. बऱ्याच चक्रा त्याच्या व्हायच्या. कशासाठी व्हायच्या तर याबाबत जी माहिती हाती येते तर जे निवडक विद्यार्थी आहेत, आता निवडक म्हणजे कोणते, ज्यांना पेपर द्यायचा आहे, ज्यांच्याकडनं मोठी रक्कम ज्यांच्या पालकांकडनं उकळलेली आहे, असे निवडक विद्यार्थी घेऊन तो या मनोज शिरुरेंच्या हॉस्पिटलमध्ये यायचा, त्यांच्या घरी यायचा आणि तिथं या मुलांचे वर्ग घ्यायचा. तर वर्ग कोणते घेणार तो? ऑफकोर्स हे जे क्वेश्चन पेपर फोडलेले आहेत ते या विद्यार्थ्यांना द्यायचे. असं माहिती समोर येते की शिरुरेच्या हॉस्पिटलमध्ये पेपर फुटीमध्ये पेपर विकत घेणारी विद्यार्थ्यांचं जाणं येणं असायचं, पी.व्ही. कुलकर्णीचं तिथं जाणं येणं असायचं आणि या विद्यार्थ्यांमध्ये आणि पी.व्ही. कुलकर्णीमध्ये बऱ्याचदा चर्चा होत होती. तर असा हा डॉक्टर मनोज शिरुरे जर माफीचा साक्षीदार झाला, अर्थात चान्सेस खूप स्ट्रॉंग आहेत की मनोज शिरुरे हा माफीचा साक्षीदार होईल, कारण त्याला सुद्धा या प्रकरणातनं नक्कीच बाहेर पडायचं असेल. तो जर माफीचा साक्षीदार झाला तर शिवराज मोटेगावकरच्या अडचणी प्रचंड प्रचंड वाढणार आहेत. बघूया पुढं काय होतंय, कुठपर्यंत ही केस जातीये आणि शिरुरेंचा काय निकाल लागतोय. हे जसं आपल्याला माहिती पडेल आम्ही तुमच्यासाठी ती माहिती डिटेल सखोलमध्ये विश्लेषणासह घेऊन येऊ. मित्रांनो, या प्रकरणावर तुम्ही सुद्धा व्यक्त व्हा. तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.